जयांची केली आस्वरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता यदक्षरमनाख्येयम् आनन्दमज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये शरदिन्दु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठनिलये श्री सरस्वतये नमोस्तुते कैलासी राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी जळाणी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझरीन शंभो असितगिरी समं स्यात् जलं सिंधु पात्रे सुरतर्वर्षाखा लेखनी पत्रमन्वे लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं न याति मस्तकहि पयावरि यावर करि संतान श्री राधा मेरी स्वामिनी मेरा देखो जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिजन्मं पापसंहारं त्रिजन्मं पापसंहारं एकबिल्वं शिवार्पणं त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं त्रयायुधं त्रिनेत्रं दोन मिनिटं सर्वांनी भजन करायचं हाताने टाळी वाजवायची मुखाने भजन नमः शिवाय नमः शिवाय नमः Shiva
वाचे वदता शिवनाम तया नवादी क्रोधकाम. परमात्मा स्वरूप बसलेल्या सर्व श्रोतृवृंद माईबाप भगिनींच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करून जगदुद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे माईबाप योगियांची मौली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जगत उद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई भक्त जन हृदय साम्राज्ञी जनाबाई आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि आजच्या या महापर्व काळाच्या हरिकीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते. सेवेकरता गायण्यात आलेला अभंग संत श्रेष्ठ प्रेममूर्ती पैठणचे थोर असणारे संत शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा भोळ्या महादेवाचं भोळ्या शंकराचं वर्णन करणारा गोड अभंग आजच्या सेवेकरता आपणा समोर गायला आहे. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्या अगोदर दोन शब्दांचा परिचय देणं अगत्याचं आहे आणि याच नियमाला अनुसरून आज आपल्या ह्या गावामधील या चौधरी परिवारामध्ये आयोजित असलेला हा सुंदर हरिकीर्तनाचा सोहळा आणि ज्या निमित्ताने हे कीर्तन आहे ते निमित्त म्हणजे या चौधरी परिवाराने बांधलेलं हे शिवालय गोड असं नागार्जुन महादेवाचं मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे, बांधलेलं आहे. आणि दरवर्षी या मंदिराच्या या भगवान महाशिवाच्या प्रसन्नतेकरता या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला गोड असा कीर्तनाचा नामस्मरणाचा भजनाचा कार्यक्रम हा चौधरी परिवार आयोजित करत असतो. आणि हा उत्सव फक्त चौधरी परिवारापुरताच राहत नाही तर संपूर्ण गाव हा माझा कार्यक्रम आहे म्हणून या ठिकाणी सहभागी होत असतात आणि या ठिकाणी ज्याला जे जमेल ती सेवा या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती करत असतो. आजचा महापर्व काळ आहे आणि या पर्व काळाची आजची ही हरिकीर्तनाची सेवा आदरणीय परमार्थ परमस्नेही संदीप दादा फुलवरे यांच्या संपर्कातून आमच्यापर्यंत आली आणि या ठिकाणी सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या लेकीच्या पदरात पडला. विठ्ठल 1995 साली ज्या वेळेला या महादेव या मंदिराची स्थापना या ठिकाणी झाली, मंदिराचा पाया खोदला गेला. खरं पाहिलं तर या चौधरी परिवाराचे जे बाबा आहेत आज ते आपल्यामध्ये नाहीये, त्यांना जाऊन आज 7-8 वर्ष झालेले, परंतु
त्यांच्या मनामध्ये इच्छा होती की माझ्या घराच्या समोर भगवंताचं मंदिर असावं आणि प्रत्येकाने ही इच्छा व्यक्त केली पाहिजे. खरं तर आपल्या घरामध्ये देऊळ असावं, आपल्या घरामध्ये सुंदर असं देवालय असावं, पण त्याचबरोबर आपल्या घराच्या समोर तुळशी वृंदावन असावं, घराच्या समोर देवाचं मंदिर असावं. 1995 साली ज्यावेळेस घराचा पाया खोदला, ज्यावेळेस घर बांधायला सुरुवात केली, त्यावेळेसच बाबांनी विचार केला की घराच्या समोर तुळशी वृंदावन बांधायचं, एक छोटस शिवाचं भगवान महादेवाचं मंदिर बांधायचं. तुळशी वृंदावन बांधता बांधता छोटस मंदिर बांधण्याचा संकल्प होता आणि 1995 साली घराच्या बरोबरीने छोट्याशा मंदिराचं बांधकाम केलं. परंतु ज्याच्या अंतःकरणात शुद्ध संकल्प असतो ना, तो संकल्प नारायण नावाचा दाता हा पूर्ण करून घेतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ. मंदिर बांधलं. हळूहळू हळूहळू ते मंदिर मोठं होत गेलं. नवे 4-5 वर्ष झाले की पुन्हा त्या मंदिराला थोडंसं मोठं करणं असं करता 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 आज ह्या परिवाराच्या ह्या घरासमोर अतिशय गोड असं शिवालय उभारलं गेलं. किती सुंदर मंदिर दिसतंय. आणि असा काहीतरी संकल्प असावा, नाहीतर मी फार्म हाऊस घेईल, मी प्रॉपर्टी घेईल, मी फॉर्च्युनर गाडी घेईल, असे संकल्प तर अनेक लोक करतात. संसारिक संकल्प अनेक लोक करतात, पण आपला संकल्प बाबांसारखा असावा की एका मंदिरामुळे आज सगळ्यांना कीर्तन ऐकायला मिळते, असा संकल्प असावा की ज्याच्यामुळे फक्त माझ्या कुटुंबाचा नाही, माझ्या परिवाराचा नाही, तर माझ्या सगळ्या गावाचा उद्धार झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस मी दरवाजा उघडेल किंवा नाही उघडला, खिडकी जरी उघडली ना, मैं खिडकी खोलू तो तेरा दर्शन हो जाए, मैं खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के आगे भोलेनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे भोलेनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे भोलेनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे भोलेनाथ तेरा मंदिर बन जाए, वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते, येन त्याची अनुष्ठिते सामान्य सकळ. वडिलांनी तो संकल्प ठेवला, बाबांनी ते मंदिर बांधलं, पण शास्त्र म्हणतं की तुम्ही जसं करतात, घरातले मोठे थोर मंडळी जसं करतात, तसं लहान लोक आचरण करत असतात. आज बाबांनी ते मंदिर बांधलं, पण खरोखर मला या परिवारातील दोन्ही मुलं, या बाबांच्या घरामध्ये जन्माला आलेली दोन्ही मुलं, 3 मुली, खरोखर त्यांनी बाबांची इच्छा जोपासली. त्यांनी तो बाबांचा वारसा पुढे चालवला. 7 वर्षापूर्वी जीर्णोद्धार केला आणि मोठं मंदिर बांधलं आणि तेव्हापासून कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला. कुणी कन्या पुत्र, कुणी कन्या पुत्र होती,
सात्विक दोन्ही मुलं या परिवाराचे त्यांनी ही बाबांची परंपरा पुढे जोपासली. कीर्तन भजन नामस्मरण हे कायम ठेवलं आणि ही खरी पुण्याई आहे बरं का. आपण जे करतो ना ते आपले मुलं बाळ पाहत असतात, तसं करत असतात. याच्याच करता अगोदर बापांनी ते केलं पाहिजे. घरातला मोठा माणूस जर देवधर्म करत असेल, नामस्मरण करत असेल, सत्कार्याने चालत असेल, चांगल्या वाटेने सन्मार्गाने चालत असेल तर मुलाबाळांना सांगावं लागेल. ज्या घरातला बाप रोज देवपूजा करून घराच्या बाहेर पडतो ना त्या घरातील मुलांना सांगावं लागत नाही की देवपूजा कर म्हणून. एखाद्या दिवशी बाप जर घाईघाईत घराच्या बाहेर पडला ना तर मुलगा आपोआप देवाच्या जवळ जातो, देवपूजा करतो. का? कारण तो पाहतो माझे बाबा रोज देवपूजा करतात. मग आपल्या मुलाने देवपूजा करावी असं वाटत असेल तर बापाने रोज देवपूजा केली. मागच्याला पटत नाही वाटत. तुम्ही रोज देवपूजा केली पाहिजे. नाहीतर तुम्हीच 8 दिवसानंतर देवाला आंघोळ धवीत असाल तर कसं व्हायचं. काही काही घरामध्ये 8 दिवसानंतर देव धुतात. ते पण एकदाच धुतात. कसे माहिती का? एका टपामध्ये पाणी घेतात आणि त्याच्यामध्ये देवांना बुडवतात. वॉटर पार्क देवांना. त्याच्यामध्ये बुडवतात. काही काही माता वगैरे तर अशा असतात ना का त्या म्हणतात देव माझे चमकले पाहिजे. त्या पितांबरी घेतात आणि देवाला ती भांडी घासायची घासणी असतात त्यांनी घासतात. देव काय घासण्याची विषय का? हा, देव अंतरंगात उतरवण्याचा विषय आहे. देवाला प्रेमाने पूजा करावी म्हणायचं. इतकं सुंदर थंडीमध्ये गरम पाण्यात आंघोळ घालावी बरं का. उन्हाळ्यामध्ये थोडंसं कोमट पाणी असावं. सुंदर असा शृंगार देवाचा करावा. त्याला कपडे घालावे, त्याला वस्त्र घालावं, त्याला छोटासा टिकला लावा, टिळा लावावा, गोपीचंदनाची उठी लावावी, छान लावावी. पांडुरंग असेल, छोटीशी मूर्ती असेल तर त्याला छोटासा गंध लावायचा. नाहीतर पांडुरंगाची मूर्ती असते एवढी आणि आपलं बोट असतं एवढं मोठं. आपण त्या पांडुरंगाला गंध लावत असताना एवढा मोठा गंध लावतो, एवढा मोठा लावतो की पांडुरंगाचा बालाजीच करून टाकतो. असा नाजूक गंध लावता आला पाहिजे. या परिवाराने मंदिर बांधलं. मी सांगेन आजच्या दिवशी तुम्हाला काहीतरी इथून घेऊन जायचंय. तुम्ही म्हणाल काय घेऊन जायचं? शिवाच्या पिंडीवर जे काय आलेलं आहे ते घेऊन जाऊ नका. काय घेऊन जायचं? त्यांनी मंदिर बांधलं. कमीत कमी आपल्याला आपल्या घरात देवघर तरी सुंदर तयार करता आलं पाहिजे. हे तुम्ही इथून घेऊन जायचं. आणि माणसाची श्रीमंती देवघरे महाराज. आज लोक मोठे मोठे बंगले बांधतात. बंगले बांधल्यानंतर आम्हाला लोक सांगतात की महाराज चला आमच्या बंगल्याला काय पाहायला आला. आम्ही गेल्यानंतर लोक सांगतात हा आमचा डायनिंग टेबल आहे, हा आमचा हॉल आहे, हे आमचं किचन आहे, हे आमचं बेडरूम आहे. इथपर्यंत ठीक आहे. पण दादा आजकाल लोक एवढे येडवलेत. लोक बाथरूम बघायला नेतात का नाही? इटालियन मार्बल लावले. आता आम्हाला काय करायचं ते इटालियन मार्बलशी? तुम्ही कंचन मार्बल लावा. मला सांगायचंय खूप मोठा बंगला बांधा दादा, चांगला बंगला बांधा. पैसा आहे तुमच्याकडं, चांगली श्रीमंती आहे तर बंगला बांधा, चांगला बंगला बांधा, प्रशस्त बांधा. पण तुमच्या घरामध्ये एखादा पाहुणा आल्यानंतर, तुमच्या घरामध्ये एखादा साधू संत आल्यानंतर तुमचं घर किती मोठं आहे, घर किती सुंदर आहे हे दाखवण्यापेक्षा तुमचं देवघर किती छान आहे हे अगोदर दाखवा. तुमचं देवघर म्हणजे तुमच्या घराची श्रीमंती आहे. देवघर छान असलं पाहिजे महाराज. देवघर ज्यावेळेस छान असतं, देवाची व्यवस्था ज्यावेळेस आपण चांगली करतो ना, देवाची काळजी ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस देव सुद्धा आपली काळजी करतो. आते माँ शबरी के देते बुलाते नहीं अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभ अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभ. कोण म्हणतं देव येत नाही? तुम्ही देवारा तसा बनवा, छान देवारा बनवा. रोज देवाला नैवेद्य द्या, नैवेद्य देत जा, निवद नका देत जा. आपण
आपण काय देतो? निवद. बरं देतो का दाखवतो? बोला बोला, तुमच्या मनातलं बोलते मी. आपण निवद देत दाखवतो. अर्पण केलं पाहिजे निवेद्य, खाऊ घातला पाहिजे नैवेद्य, बरं का. आपण पिंट्याला म्हणतो, पिंट्या ये ना देवाला निवद दाखवून ये. म्हणजे देवा निवद फक्त पा खाऊ. तेव्हाच मी विचार करते देवारातल्या देवांच्या तब्येती का होती. आपण फक्त दाखवतो. अरे देव येतो ना. तुमचं देवघर सुंदर असेल, तुमच्या घराला देवघरामध्ये रोज नैवेद्य असेल ना, तर येतो देव. शबरी रोज नैवेद्याचं ताट तयार करायची, रोज बोरं जमा करायची, आणि आले का नाही शबरीच्या घरी देव? कौन कहते हैं भगवान आते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. चलो हरि नाम के कुछ बेर चुन ले, आज नहीं तो कल काम आएंगे. अरे शबरी जैसे एक न एक दिन हमारे घर भी राम आएंगे. येईल ना देव. आपलं देवघर सुंदर असावं. या परिवाराचं करावं तेवढं कौतुक, द्यावी तेवढी धन्यता कमीच आहे की आपल्या वडिलांनी घेतलेला संकल्प या दोन्ही मुलाबाळांनी आज पूर्ण केला. 7 वर्षापासून या ठिकाणी अखंड शिवरात्रीला नामस्मरण, पर्व काळावर नामस्मरण होत आहे आणि तुम्हाला त्याचा लाभ मिळतोय. आणि हा पर्व काळ आहे. आमच्या साधू संतांनी वर्णन केले, पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती राम नवमी, वामन जयंती कृष्णाष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्र. उत्तमोत्तम शिवरात्र आहे. शिवरात्र उत्तम पर्व काळ आहे. अजूनही पर्व काळ संपलेला नाही. अजूनही आपल्याकडे वेळ आहे. आजची पूर्ण रात्र आहे. शिवरात्र पूर्ण जागरण करायचंय. म्हणून कीर्तन संपल्यानंतर कोणी झोपायला जायचं नाही. इथं बसून जागरण करायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नामस्मरण करायचं. ऐका बरं का. ज्याला असं वाटत असेल की आमच्या घरामध्ये धनसंपत्ती आली, त्याने भगवान शिवाच्या त्या शिवपिंडीवर तांदूळ अर्पण करायचे, तांदूळ व्हायचे. घरामध्ये त्या ठिकाणी लक्ष्मी येईल. ज्याला असं वाटत असेल की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान यावं, त्याने भगवान महादेवाच्या पिंडीवर जवस अर्पण करायचे. पापांची वृद्धी व्हावी असं वाटत असेल तर तीळ अर्पण करावे महादेवाच्या पिंडीवर. ज्याला असं वाटत असेल की मला संतती सुख प्राप्त व्हावं, म्हणजे घरामध्ये बाळकृष्ण यावा, घरामध्ये पुत्र सुख संतती सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी गहू भगवान महादेवाला आजच्या रात्री जर अर्पण केले तर तुमच्या घरामध्ये बाळकृष्ण येईल, तुमच्या घरामध्ये संतती येईल त्या ठिकाणी. ज्याला असं वाटत असेल की मला संतती सुख प्राप्त व्हावं त्याने गहू अर्पण करावे. आणि ज्याला असं वाटत असेल नुसतं संतती नाही तर चांगली संतती जन्माला यावी, सात्विक संतती जन्माला यावी, तर त्याने धोत्र्याचं फुल अर्पण करायचं. ज्याला असं वाटत असेल, ज्या माता भगिनी टेन्शन मध्ये असतात काही की माझा पिंटा शाळेत जातो पण शाळेमध्ये अजिबात त्याचं डोकं चालत नाही, मोबाईल अख्खा कळतो पण शाळेमध्ये डोकं चालत नाही, 4 शिक्षक शाळा सोडून गेले पण माझा पिंट्या पहिलीतच, असं जिला वाटत असेल तिच्यासाठी आजचा पर्व काळ आहे. काय करा, तुमच्या लेकराला घेऊन भगवान महादेवाच्या पिंडीजवळ बसा आणि दूध आहे, दूध, त्या दुधामध्ये साखर मिक्स करायची, चांगली मिक्स करायची आणि ते साखर मिश्रित दूध मुलाच्या हाताने भगवान महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं. तुमच्या मुलाची बुद्धी तल्लक झाल्याशिवाय राहणार नाही, बरं का. ज्याच्या घरामध्ये सतत त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला ज्वर होत असेल, उष्णता होत असेल, ताप येत असेल, सतत वर्षातून 2-3 वेळा तरी तो तापतो, म्हणजे स्वभावाने नाही शरीराने ताप येतो त्याला, आणि जो स्वभावाने तापतो त्याच्यासाठी पण सांगितलंय. ज्याला ज्वर होत असेल त्याने जलाचा अभिषेक शिवपिंडीवर करायचा. घरामधून ज्वर त्या ठिकाणी निघून जातो, उष्णता निघून जाते. एखाद्याला असं वाटत असेल की मी जिथे गेलो तिथे त्या ठिकाणी माझ्याकडून माणसं जोडली जात नाही तर तोडली जातात. काही लोक असे असतात ना की खूप अहो आजच्या वर्षामध्ये असं झालं, या वर्षामध्ये माझ्याकडून खूप लोक तुटली, काय बिनसलं काय माहिती नाही, पण मी बोलायला गेलो की काही ना काही बिनसतं, भांडण होतं. असं ज्याला वाटत असेल ना त्यांनी आजच्या रात्री मधाचा अभिषेक शिवपिंडीवर करायचा. तुमच्या वाणीमध्ये गोडवा आल्याशिवाय राहणार नाही, माधुरी आल्याशिवाय राहणार नाही. आपली वाणी गोड असावी, आपली वाणी गोड असावी. आणि म्हणून असं वाटत असेल माता भगिनींना की आपल्या घरामध्ये कायम सुख समाधान ऐश्वर्य नांदावं तर तुम्ही मध अर्पण करत जा. कारण आपण घरामध्ये बोललो का भांडणं. माता भगिनींना मी विनंती करेन की मधाचा अभिषेक आपण शिवपिंडीवर करावा. ज्यांना असं वाटत असेल की यंदा आपलं कर्तव्य व्हावं, यंदा चांगली मुलगी मिळावी, यंदा चांगली पत्नी मिळावी, लग्न व्हावं, असं ज्यांना वाटत असेल
हे नाही यंदा त्यांनी आजची रात्र सोडू नका. आजची रात्र तुम्ही शिवाला बेल अर्पण करा. आजच्या या वर्षी तुमचं लग्न जमल्याशिवाय राहणार नाही. शिवरात्रीचा असा महिमा आहे. बेल अर्पण जर केलं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र जप केला तर त्या ठिकाणी ते पूर्ण होत असतं. शारीरिक आजार, शारीरिक पीडा जर घरामध्ये सतत वाढत असतील, सतत राहत असतील, आरोग्य चांगलं राहत नसेल तर त्याने तुपाचा अभिषेक शिवपिंडीवर करावा. त्या ठिकाणी आरोग्य बळवतं, आरोग्य चांगलं राहतं, निरोगी आयुष्य, आरोग्य त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. भगवान महादेव हे भोळं दैवत आहे. या महादेवाचं स्वरूप अतिशय सुंदर आहे, अतिशय गोड आहे. महादेवाचं तिनावर विशेष प्रेम आहे. कितीवर? तिनावर विशेष प्रेम आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? त्याला डोळे किती? डोळे किती? 3. बरोबर ना? त्याला डोळे किती? 3. भगवान शिवाचं एक नाव शंकर, किती झाले? 3. त्याच्या पत्नीचं नाव पार्वती, किती झाले? 3. त्याच्या हातामध्ये काय आहे? त्रिशूळ, किती? 3. त्रिशूळाला पाते 3. तो ज्या पर्वतावर बसलाय त्या पर्वताचं नाव कैलास, किती? 3. बरं, पर्वताचा कोण? त्रिकोण, किती? त्याच्या मुलाचं नाव गणेश, किती? 3. त्याच्या दुसऱ्या मुलाचं नाव कार्तिक, किती? बोला बोला. 3. तिनावर विशेष प्रेम आहे. त्याला आवडणारं पान बेल, त्याला पानं किती? 3. त्रिदलम त्रिगुणाकारम. आणि हे सगळं मी तुमच्या समोर सांगते. माझ्या नावात अक्षर किती? विठ्ठल विठ्ठल. त्याला मनोभावाने त्याची पूजा केली, त्याची अर्चना केली, नामस्मरण केलं, भक्ती केली तर नक्कीच तो आपल्याला प्रसन्न होत असतो. 3 डोळे त्याला आहे. 2 जे डोळे आहेत ना ते 2 डोळे ज्ञानाचे डोळे आहेत आणि तिसरा जो डोळा आहे ना तो प्रेमाचा डोळा आहे. शंकरा उघड तिसरा डोळा. आणि जर त्याने तिसरा डोळा उघडला तर कामदेवाला जसं भस्म केला तसा सगळ्यांना भस्म केलं. 2 डोळे ज्ञानाचे आणि तिसरा डोळा प्रेमाचा आहे. बरं का, प्रेमाचा डोळा आहे. तो प्रेमाचा डोळा आम्हाला हे सांगतो, बाबा शिस्तीत भक्ती करशील तर त्याच्यासाठी देव साधा आहे, सोपा आहे, सरळ आहे. आणि वाकड्यात घुसशील तर तुला कामदेवासारखं जाळून टाकायला तो हजर आहे. हे भगवान शंकर सांगतोय. म्हणून चांगल्या मार्गाने भक्ती करावी, सत मार्गाने त्या ठिकाणी आचरण करावं, प्रामाणिक आचरण करावं. आणि ज्याने प्रामाणिक आचरण केलं ना त्याला भगवंत प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. भगवान शंकराच्या डोक्यावर जटा आहे. काय आहे? जटा आहे. आणि ती जी जटा आहे ना ती ज्ञानाची जटा आहे. म्हणून भगवान शंकर हे संपूर्ण विश्वाचे गुरु आहेत. ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो अमुते. आमचा जो वारकरी संप्रदाय आहे ना हा वारकरी संप्रदाय भगवान शंकरापासून त्याची सुरुवात आहे. भगवान
गुरु सकळ असे, सगळ्या विश्वाचा गुरु म्हणजे भगवान महादेव आहे, भगवान शंकर आहे. आणि त्याच्या डोक्यावर जी जटा आहे ना, ती जटा ज्ञानाची जटा आहे. आणि त्या जटेतून काय वाहत आहे, काय वाहते? गंगा वाहते बर का. तुम्ही म्हणाल ऐका किती गोड सांगितलंय. ज्यावेळेस भगवान विष्णूच्या चरणातून गंगा निघाली ना, त्या गंगेचा प्रवाह इतका मोठा होता आणि इतका वेगवान होता की भगवान विष्णूच्या पायातून चरणातून निघालेली गंगा तर तशीच्या तशी पृथ्वीवर आली असते तर आपण राहिलो नसतो, जग त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेलं असतं. परंतु भगवान शंकर, विश्वाचं कल्याण करणारी ही देवता, भगवान विष्णूच्या चरणातून निघालेली ती गंगा, तिचा प्रवाह, वेगवान प्रवाह त्यांनी आपल्या जटेमध्ये असा बांधला आणि एक छोटीशी धार आपल्या जगाच्या कल्याणाकरता त्यांनी पृथ्वीवर सोडली बरं का. आणि म्हणून जगत पावनी गंगाधारा, जगत पावनी गंगाधारा, तूने जटा सवारी, बम बम भोला भंडारी, बम बम भोला भंडारी, बम बम भोला भंडारी, बम बम भोला भंडारी, भोला भंडारी, बम बम भोला भंडारी, बम बम भोला भंडारी, बम बम भोला भंडारी. जगत पावनी गंगाधारा, जगत पावनी गंगाधारा, तूने जटा सवारी, बम बम भोला भंडारी, बम बम भोला भंडारी, बम बम भोला भंडारी, बम बम भोला भंडारी. जगाला पावन करणारी गंगा त्याने जटेतून छोटंसं धार त्या ठिकाणी बाहेर काढले आणि आज आपल्या संपूर्ण जगाला ती पावन करते आहे. अशा भगवान महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. त्रिशूळ काय आहे, त्रिशूळाचा काय अर्थ आहे बरं का. त्रिशूळाला 3 पाते आहेत, सत्व, रज आणि तम म्हणजे हे 3 पात्यांचा अर्थ आहे. सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण ज्यावेळेस तुमच्या अंतकरणातून निवृत्त होतात त्यावेळेस तो शिव परमात्मा, निर्गुण निराकार परमात्मा तुम्हाला कळतो. आणि आता तो भगवान शिव, हातामध्ये त्रिशूळ आहे, एका हातामध्ये डमरू आहे. आणि असा भगवान शिवाचं जो चिंतन करतो जीवनामध्ये त्याचं कल्याण होत असतं बरं का. आणि ज्याने ज्याने आतापर्यंत भगवान शिवाची आराधना केली, शिवासमोर काहीतरी संकल्प केलेला आहे, त्याचा तो संकल्प पूर्ण झालाय. मला सांगायला आनंद वाटेल, आज आपला महाराष्ट्र सुखाने नांदतो आहे. त्याचं कारण 16 वर्षाचा एक तरुण पुणे जिल्ह्यामध्ये ज्याचा जन्म झाला आणि पुणे जिल्ह्यामध्ये जन्म झालेला हा 16 वर्षाचा तरुण महादेवाच्या मंदिरामध्ये गेला आणि महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर 40 तरुणांना सोबत घेतलं आणि महादेवाच्या पिंडीवर हात ठेवला आणि हात ठेवून प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? लवकरात लवकर मुघलांच्या साम्राज्याचा नायनाट करेल आणि हा महाराष्ट्र मुघलांच्या तावडीतून मुक्त करेल. तेव्हापासून सर्व मावळ्यांनी आपलं एकच ब्रीदवाक्याने जयघोष बनवला, हर हर महादेव, हर हर महादेव. आणि हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घुमला आणि अगदी कमी वेळामध्ये हा महादेव माझ्या शिवबाला प्रसन्न झाला आणि विजयसारखी तलवार चालवून गेला. वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, निधड्या छातीने अख्ख्या सैतानाला लढवून गेला. स्वर्गात गेल्यानंतर सर्व देवतांनी झुकून ज्याला मुजरा केला असा मर्द छत्रपती शिवाजी राजा आमच्या या महाराष्ट्रात जन्माला आला. आमच्या या महाराष्ट्रात एक राजा इथे जन्मला, एक राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एक राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव आपल्या
शेवटपर्यंत जेव्हा जेव्हा युद्ध झालं, जेव्हा जेव्हा लढाया झाल्या, जेव्हा जेव्हा गड किल्ले घ्यायची वेळ आली ना, तेव्हा तेव्हा एकच जय जय, जय हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. हा एकच जय जयकार. महादेव प्रसन्न झाला होता माझ्या शिवबांना. तुझ्या आईने प्रसाद दिला होता तलवारीच्या रूपाने माझ्या शिवबांना. आणि असा माझा शिवबा राजा घडला, कारण महादेवाचा आशीर्वाद फक्त 16व्या वर्षी प्राप्त झाला. आणि असा हा महादेव ज्यांना ज्यांना प्रसन्न झाला ना, त्यांनी या जगामध्ये इतिहास घडवला, इतिहास रचलाय महाराज. आणि असा हा माझा महादेव, असा हे माझं बोळं दैवत, असे हे माझे भगवान शिव. या शिवाची आराधना आमच्या सर्व संतांनी केली आहे. का सर्व संतांनी आराधना केली आहे? कारण आमचे सर्व संत जरी विठुरायाचे भक्त असले तरी सुद्धा विठुरायाचं वर्णन करताना म्हटलंय, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. त्या पांडुरंगाचं जे उभं राहणं आहे, त्या पांडुरंगाचं उभं राहणं ते माझ्या भगवान शिवाच्या स्वरूपाशी एकरूप आहे, संलग्न आहे. आणि असा माझा पांडुरंग परमात्मा आणि भगवान महादेव वेगळा नाही. म्हणून ज्यावेळेस इतर सर्व देवतांचे उत्सव होऊ लागले, त्यावेळेस माझे एकनाथ महाराज जर आपण पाहिलं तर भगवान विठुरायाचे एकनिष्ठ भक्त, माझे सर्व संत, तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेवराय असतील, हे सर्व संत विठुरायाचे वर्णन करणारे संत आहेत. पण तरी सुद्धा भगवान महादेवाचं वर्णन का केलं? कारण एकनाथ महाराजांना हे माहिती होतं की भगवान पांडुरंग परमात्मा आणि महादेव ह्या वेगळे नाहीत, ते एकच आहे. भगवान पांडुरंग परमात्मा नित्य शिवाचं भजन करतो आहे आणि भगवान शिव नित्य विष्णूचं भजन करतो आहे, हे माझ्या एकनाथ महाराजांना माहिती होतं. आणि म्हणून महाशिवरात्रीचा ज्यावेळेस पर्व काळ आला ना, त्यावेळेस सर्व भक्त मंडळी भगवान शिवाच्या देवालयात जाऊ लागले, भगवान शिवाची आराधना करू लागले, प्रार्थना करू लागले, नामस्मरण करू लागले. आणि मग या पर्व काळामध्ये या शिवभक्तांना सुद्धा अभंग गाता यावे आणि भगवान शिवाला प्रसन्न करून घेता यावं, म्हणून माझ्या एकनाथ महाराजांनी अतिशय सुंदर असं भगवान शिवाचं 3 स्वरूपामध्ये 3 विशेषणांनी वर्णन केलं, भगवान शिवाचा गौरव केला अभंगाच्या प्रथम चरणात. शिव भोला चक्रवर्ती, 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 राजपाल राजपाल
महादेवाला 3 विशेषणांनी त्याचा गौरव केलाय, 3 विशेषणांनी त्याचं वर्णन केलंय. पहिलं विशेषण आहे शिव, दुसरं विशेषण आहे भोळा आणि तिसरं विशेषण आहे चक्रवर्ती. तो महादेव आहे ना, त्याचं वर्णन करताना अगोदर शिव हा शब्द वापरलाय. शिव जे आहे ना, हे शिव त्याचं नाव सुद्धा आहे आणि शिव हे विशेषण सुद्धा आहे. नीट लक्ष देऊ नाही का, शिव हे त्याचं नाव सुद्धा आहे आणि शिव हे महादेवाला दिलेलं विशेषण सुद्धा आहे. शिव म्हणजे काय याचा अर्थ आम्ही समजून घेतला पाहिजे. दरवर्षी आम्ही महाशिवरात्रीचा उत्सव करतो, दरवर्षी आम्ही कीर्तन ऐकतो, दरवर्षी बेल अर्पण करतो, दरवर्षी जलाचा अभिषेक करतो, पण खऱ्या अर्थाने शिव तत्व आम्ही समजून घेतलं पाहिजे. काय आहे शिव? तर शिव या शब्दाचे 3 अर्थ होतात. पहिला अर्थ, शिव या शब्दाचा पहिला अर्थ शिव म्हणजे कल्याण. शिव या शब्दाचा दुसरा अर्थ शिव म्हणजे जोडणे आणि शिव या शब्दाचा तिसरा अर्थ शिव म्हणजे स्पर्श करणे. विठ्ठल विठ्ठल. शिव या शब्दाचा पहिला अर्थ आहे कल्याण. ज्याचं नाव घेतल्यानंतर, जे नाव घेतल्यानंतर आमच्या जीवनामध्ये कल्याण होत असतं, ती देवता म्हणजे महादेव आहे, ते नाव म्हणजे शिव आहे आणि हा शिव भगवंत आमचं कल्याण करतो, हा महादेव आमचं कल्याण करतो, कल्याणकारी देवता आहे. जो जो त्याच्या जवळ गेला त्याचं त्याने कल्याण केलं, त्याचं कल्याण केलं. म्हणून आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर त्या महादेवाची उपासना करायला हवी, त्या महादेवाची भक्ती करायला हवी, त्याचं नामस्मरण करायला हवं. नक्कीच आपल्या जीवनामध्ये तो कल्याण करतो. शिव म्हणजे कल्याण आणि कल्याणकारी ही देवता आहे, कल्याण स्वरूप ही आहे. नवे नवे ज्याने त्याचा द्वेष केला त्याचं सुद्धा त्याने कल्याण केलं. द्वेष केला, कोणी ते द्वेष केला तर भगवान शिवाची पत्नी सती माता. या सती मातेचा विवाह होत असताना या सती मातेचे वडील, ज्यांचं नाव आहे दक्ष प्रजापती, आणि या सती मातेच्या वडिलांनी म्हणजे दक्ष प्रजापतीने शिवाचा प्रचंड द्वेष केला. इतका द्वेष केला, इतका द्वेष केला की या भगवान महादेवाला सगळ्या देवतांमध्ये त्याचा अपमान करावा आणि म्हणून मोठ्या यज्ञाचं त्या ठिकाणी आयोजन केलं. आणि मोठ्या यज्ञाचं आयोजन केल्यानंतर सगळ्या देवतांना यज्ञभाग दिले, पण महादेवांना यज्ञभाग दिला नाही. महादेवांना याचा राग नव्हता, परंतु सती मातेला ज्यावेळेस ही गोष्ट कळाली ना, त्यावेळेस सती मातेला राग आला. सर्व देवदेवतांना ज्यावेळेस लक्षात आलं की जावयाचं आणि सासऱ्याचं काहीतरी बेनसलेलं आहे, त्यावेळेस सर्व देवदेवता यज्ञाला निघाली, पण यज्ञाला निघत असताना मुद्दाम कैलास पर्वतावरून जाऊ लागले. सती माता तशी भगवान महादेवाचा सतीचा संसार फार सुंदर चालला होता, फार गोड चालला होता, आपला संसार फार सुखाचा चालतो. पण होतं काय माहिती का, ज्यावेळेस एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला भेटायला जाते आणि एकमेकींच्या संसाराविषयी चर्चा होते त्यावेळेस मी नसते. ही म्हटली ना की मी घरामध्ये एसी घेतलाय, मग हिच्या पोटात दुखू लागतं, मग ही नवऱ्याच्या पाठीमागे लागते की आपल्या घरात सुद्धा एसी आला पाहिजे. असं म्हणतात पार्वती सारखी सती सारखी सुखी स्त्री या जगामध्ये कोणीच नाही मिळाली. का सुखी स्त्री नाही? कारण या सतीला पाणी भरायची गरज नाही. आपल्याला पाणी भरायला लागतं, नळ आले की आपल्याला त्यावेळेला आपल्याला पाणी भरावं लागतं, पण सतीला पाणी भरायची गरज नाही. का माहिती का पाणी भरायची गरज नाही? कारण नवऱ्याच्या डोक्यामध्ये काय आहे, जटा आहे. ज्यावेळेस पाणी भरायचं असेल किंवा पाण्याची गरज पडेल त्यावेळेस फक्त नवऱ्याला सांगायचं, देवा थोडीशी मान खाली का. देवाने मान खाली केली की पाणी भरून घ्यायचे. सुखी स्त्री जगामध्ये कोणी नाही महाराज माझ्या सतीसारखी सुखी स्त्री नाही. बरं, कपडे इस्त्री करायची गरज नाही, कारण नवरा जास्त कपडेच घालत नाही, की व्याघ्रांवर फक्त परिधान करतो. कपडे धुवायची गरज नाही ना, इस्त्रीची गरज नाही. बरं, दुसरी गोष्ट, नातेवाईकांचा टेन्शन अजिबात नाही, कारण कैलास पर्वत इतका उंच इतका उंच इतका उंच आहे की नातेवाईक लवकर काही कैलास पर्वतावर येत नाही, त्याच्यामुळे नातेवाईकांचं तिला टेन्शन नाही. बरं, सिक्युरिटी सुद्धा फुल टाईट आहे, कारण भगवान महादेवाची सिक्युरिटी म्हणजे साधी सुधी नाही ना. सगळे भूत पिशाच वेताळ ज्याच्या बाजूला उभे आहेत तो म्हणजे महादेव आहे. सगळ्यांना जवळ करतो तो महादेव. असं म्हणतात की एक दिवस ही भूत पिशाच डाकिनी शाकिनी हाडळ झाडावरची रस्त्यावरची सगळे आले कोणाकडे माहिती का, महादेवाकडे. हमारी मांगे पूरी करो. सगळे असं म्हणत आले, आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा. महादेव म्हणाले, अरे झालं काय,
त्यावेळेस सगळे भूत पिशाच ते सगळे म्हणू लागले, देवा काय सांगू, या जगामध्ये आम्हाला कोणी वालीच नाही, आम्हाला कोणीच जागा देत नाही, आम्हाला राहायला जागा नाही, आम्हाला कुठे बसायला जागा नाही, उठता येत नाही, आम्हाला आमचे कार्यक्रम करता येत नाही, आमच्या मुलाबाळांचे लग्न आम्हाला करता येत नाही. कोण म्हणतंय? कोणाचा विषय चाललाय? भूतांचा. म्हणजे भूत असतं हे तुम्हाला मान्य आहे ना? असतं ना का नसतं? आहे ना? त्यांनी पाहिलंय वाटतं. खरं तर आता भूत पाहण्याची गरज नाही, माणसं भूतापेक्षा डेंजर झाली. ते सगळे भूत पिशाचे सगळे आले आणि देवाला म्हणू लागले, देवा आम्ही काय करू सांगा ना. आम्ही एखाद्या झाडावर जर बसायला गेलो तर लोक त्या झाडाला भूताचं झाड म्हणून घोषित करतात आणि त्या झाडाच्या जवळ कोणी येत नाही. आम्ही एखाद्या रस्त्यावर जर त्या ठिकाणी बसलो, त्या रस्त्यावर रहदारी बंद होते. एखाद्या बंगल्यात आम्ही राहायला गेलो तर भूताटकीचा बंगला म्हणून तो प्रसिद्ध होतो. आमच्यावर पिक्चर सुद्धा निघाले, देवा भूतनाथ पिक्चर निघालेत आमच्यावर. काय सांगू, राहण्याची सोय नाही, बसण्याची सोय नाही, खाण्यापिण्याची सोय नाही, सगळं जग आम्हाला नुसतं दूर ढकलतं, आम्हाला कुणीच वाली नाही, आम्ही अनाथ आहोत, आम्ही अनाथ आहोत. त्यावेळेस माझे भगवान महादेव त्या भूतांना, त्या सगळ्या भूत वेताळ पिशाच त्या सगळ्यांना म्हणतात की दादा काळजी करू नका, जिसका कोई नहीं होता है उसका महादेव होता है, उसका भोलेनाथ होता है. ज्याला असं वाटत असेल या जगामध्ये माझं दुःख जाणणारं कोणी नाही, ज्याला असं वाटत असेल ना माझं या जगामध्ये कोणी नाही, त्यांनी स्वतःला अनाथ वाटून घ्यायचं काम नाही. अनाथांचा नाथ माझा भोलेनाथ आहे, माझा महादेव आहे. त्यावेळेस महादेवांनी सगळ्यांना सांगितलं, अजिबात काळजी करायची नाही, आतापासून तुम्ही माझ्यासोबत कैलास पर्वतावर राहायचं, इथून तुम्हाला कुणीच हाकलणार नाही. म्हणून माझ्या महादेवाच्या शेजारी सगळे भूते वेताळे नाचते, तरी सुद्धा माझा उमापती हर्षयुक्त आहे. भूते वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती. सगळ्या सिक्युरिटी माझ्या पार्वती मातेला भरपूर आहे, सती मातेला भरपूर आहे. झालं असं की या दक्ष प्रजापतीने एवढा तिरस्कार केला, एवढा राग केला, एवढा राग केला, एवढा राग केला की भगवान महादेवाचा अपमान करण्याकरता त्याने मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं आणि त्या यज्ञामध्ये सगळ्या देवतांना यज्ञभाग दिले, पण महादेवांना दिला. आणि भगवान महादेवाचं आणि दक्षाचं हे द्वेष, हे वैर सगळ्या देवदेवतांना कळलं आणि सगळे देवदेवता त्या दक्षाच्या यज्ञाला जात असताना मुद्दाम कैलास पर्वतावरून जायला. सती माता विचार करते, आतापर्यंत कैलास पर्वतावरून जास्त विमानं जात नव्हती, आज असं काय कार्यक्रम आहे की एवढी विमानं जात आहेत, आज एवढी ट्रॅफिक लागली आहे, काय झालं काय झालं. म्हणून त्या विमानातून जाणाऱ्या त्या ज्या देवस्त्री आहेत, त्या देवस्त्रिया मुद्दाम सती मातेला त्या ठिकाणी विचार, काय ग सती आवरलं नाही का अजून. सती म्हणते, कुठं जायचंय. अगं तुला माहिती नाही का, तुझ्या वडिलांनी तुझ्या माहेरी मोठ्या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे, तुला आमंत्रण नाही का. स्त्री अशी असते ना, ती माहेरचा कमीपणा दाखवून दे. सती माता लगेच सावध झाली, आहे ना मला आमंत्रण, काय धावपळीमध्ये आवरायचं राहायचं थोडंसं विसरून गेले, आवरासावर थोडीशी बाकी आहे, आता आवरते ना, आता लगेच येते, तुम्ही पुढे व्हा मी येते, सगळं आवरून मी येते, असं सती मातेने म्हणावं. आणि सगळ्या देवस्त्रिया त्या ठिकाणी विमानाने पुढे जाऊ लागल्या. आपल्यामध्ये द्वेष असेल, वैर असेल तर विषय असा होतो की आपल्यातली भांडणं आपण आपल्यातच त्या ठिकाणी मिटवायला हवी. ज्यावेळेस आपली भांडणं जगाला माहीत होतात ना, त्यावेळेस जग त्या भांडणातून मार्ग दाखवत नाही, जग दुःखावर मीठ चोळायचं काम करत असतं. म्हणून असं म्हणतात, हर बात किसी को बताया मत करो, हर आंसू किसी को दिखाया मत करो, हर बात किसी को बताया मत करो, हर आंसू किसी को दिखाया मत करो, लोग मुट्ठी में नमक लिए घूमते हैं साहब, हर जखम किसी को दिखाया मत करो. आपली प्रत्येक गोष्ट लोकांना सांगत जाऊ नका. सासू सुनेमध्ये काही भांडणं असतील, सून बरोबर वागत नसेल तर लगेच शेजारणीला जाऊन सांगायचं. आपल्या सुनेच्या चुका आपण पोटात घालायच्या. आपली सासू एखाद्या वेळेला थोडं ओरडून बोलत असेल तर आपल्याला दोन शब्द आपल्या सासूचे ऐकून घेता आले. जग मार्ग काढत नाही, जग भांडणं लावून देण्याचं काम करत असतं. म्हणून आपली सून आहे ना, आपलीच आहे ना, शेवटी तीच तुम्हाला सांभाळणार आहे. लक्षात घ्या, सुनेला जीव लावा, शेवटी सूनच तुम्हाला पाणी पाजणार आहे, सूनच तुम्हाला कामाला येणार आहे. तुमची मुलगी, तुम्ही ज्यावेळेस म्हाताऱ्या व्हाल, खाटेवर पडाल, बेडवर पडाल, त्यावेळेस ती येता येता तिला ट्रॅफिक लागेल, कारण आपल्याकडे भरपूर ट्रॅफिक आहे. येता येता तिला ट्रॅफिक लागेल. घरामध्ये कोण आहे,
सुनबाईच आहे, तीच तुम्हाला पाणी देईल, तीच तुम्हाला चहा देईल, ती तुमची काळजी घेईल. म्हणून सासवानो, सुनेवर प्रेम करायला टेन्शन आलं का? करा ग, सुनेवर प्रेम करा, सुनेला जीव का. सुनेला सुद्धा माझं सांगणे, तुम्ही सुद्धा सासूचं थोडं ऐकत जा. शेवटी तिचं जे आहे ना ते सगळं तुमचंच होणार आहे. का ती शेजारणीला देणार आहे? तुमचंच होणार आहे. थोडा वेळ लागेल, पाय दाबा तिचे, तिची सेवा करा, तिच्या आवडीची भाजी बनवा. आज ना उद्या सगळं ते तुम्हाला देणार आहे. पण तुम्ही थोडस गोडीत राहा. 2-3 वर्ष मी फक्त लग्न झालं तर फक्त 3-4 वर्ष गोडीने वागा. 5व्या वर्षी सगळं तुमचंच होणार आहे. काळजी करू नका. पण तुम्हाला गोड वागता आलं पाहिजे, राहता आलं पाहिजे. झालं असं की या दक्ष प्रजापतीचं आणि भगवान शंकराचं जे वैर आहे ते सगळ्या देवदेवतांना कळलं. सती माता विचार करू लागले, काय झालं काय झालं काय झालं. लक्षात आलं सगळं. परंतु माहेरी ओढ लागली होती, जायची ओढ लागली होती. भगवान महादेवाच्या समोर आली, देवा मी जाऊ का, देवा मी जाऊ का. भगवान महादेवांचा नाईलाज झाला. स्त्री हट्ट आहे, सतीला आज्ञा दिली आणि सती माता गेली. आणि सती माता ज्यावेळेस बापाने ठेवलेल्या यज्ञामध्ये गेली आणि यज्ञामध्ये गेल्यानंतर सगळ्या देवदेवतांना, अगदी छोट्यातल्या छोट्या देवताला सुद्धा यज्ञ भाग दिला होता. आणि देवादी देव महादेवाला यज्ञ भाग नव्हता. पतिव्रता जी स्त्री असते ना ती एक वेळ स्वतःचा अपमान सहन करेल, पण नवऱ्याचा पतीचा अपमान कधीच सहन नाही करत. खूप वाईट वाटलं. आता जाते आणि वडिलांना विचारते, बाबांना विचारते, का माझ्या पतीला तुम्ही यज्ञ भाग दिला नाही. एवढा मोठा तुम्ही यज्ञ केला आणि तुमच्या जावयाला, माझ्या पतीला तुम्ही यज्ञ भाग दिला नाही. आता विचारते जाऊन. धावत 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 गेली. बापाला विचारणार. यज्ञ मंडप पाहत होते आणि यज्ञ मंडप पाहता 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 त्या ठिकाणी वडील आले आणि वडिलांना विचारू लागले, बाबा का माझ्या पतीला तुम्ही यज्ञ भाग दिला नाही, का जावयाला यज्ञ भाग दिला नाही. दक्ष प्रजापती म्हणू लागले, अगं तुझ्या नवऱ्यासारखा दळभद्री कोणी नाही, दारिद्र्य कोणी नाही. त्याने माझा अपमान केला होता. तो देव नाही, तो देव नाही. खरं तर माझी सोन्यासारखी मुलगी मी त्याला दिली, ही माझी सगळ्यात मोठी चूक झाली. ज्यावेळेस नवऱ्याचा अपमान आपल्या बापाने केला ना, सतीला ते सहन झालं नाही. त्याच यज्ञामध्ये सती मांडी घालून बसली. आपल्या शरीरामध्ये योगाग्नी प्रज्वलित केला आणि भगवान महादेवाचं स्मरण करीत 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 सतीने दक्षाच्या यज्ञामध्ये आपलं शरीर भस्म करून टाकलं. भस्म. ज्यावेळेस महादेवाला ही गोष्ट कळली, शृंगी भृंगी महादेवाने जटा उपटली, आपटली आणि त्या जटेतून त्या ठिकाणी कृत्य बाहेर काढली. त्या कृत्याला सांगितलं, जा दक्षाच्या यज्ञ विध्वंस करून टाक, विध्वंस करून. ती कृत्या गेली आणि दक्षाचा यज्ञ संपूर्ण विध्वंस केला. भगवान महादेव गेले आणि भगवान महादेवांनी त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीचं मुख धडा वेगळं केलं. आणि धडा वेगळं केल्यानंतर सर्व देव देवता महादेवाची प्रार्थना करू लागले. त्यावेळी सर्व देवतांनी बोकडाचं मुख त्या दक्षाला लावलं, म्हणजे सतीच्या वडिलांना म्हणजे जावयाला त्या ठिकाणी लावलं, सासऱ्याला त्या ठिकाणी लावलं. आणि सासऱ्याला बोकड्याचं मुख लावल्यानंतर बरं का, ऐका भगवान महादेव किती कल्याणकारी आहे, किती कल्याणकारी आहे. असं म्हणतात की ज्याने भगवान महादेवाचा अपमान केला असा दक्ष प्रजापती याला बोकडाचं मुख लावलं आणि बोकडाचं मुख लावल्यानंतर त्याने भगवान महादेवाची स्तुती केली. बम 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 बम. त्याला बोलता येत नव्हतं. बोकडाचं मुख लागल्यानंतर काय बोलता येणार आहे, पण तो भगवान महादेवाची स्तुती करू बम 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 असं स्तुती करू लागला. माझा भगवान महादेव एवढी कल्याणकारी देवता आहे की ज्याने अपमान केला, ज्याने अपमान केला, अपमान केल्यानंतर सर्व देवदेवतांनी त्याचा शिरच्छेद केला आणि त्याला बोकडाचं मुख लावलं. पण बोकडाचं मुख लावलं आणि त्या बोकडाच्या मुखातून स्तुती केली बम 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 बम. भगवान महादेवाने दक्षाला आशीर्वाद दिला, त्याला मुक्ती दिली आणि त्याने जी स्तुती केली ना बोकडाच्या मुखातून बम 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 बम, ते नाव भगवान महादेवांनी स्वतःचं नाव म्हणून ते जाहीर केलं की आजपासून जो माझी स्तुती करेल तो स्तुती करत असताना, माझा जयघोष करत असताना माझा नामोल्लेख करेल तेव्हाच त्याला मुक्ती मिळेल. तेव्हापासून भगवान महादेवाचं एक नाव पडलं बम बम भोला भंडारी विठ्ठल विठ्ठल. अशी ही कल्याणाची देवता. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे जोडणे, जोडणे. जोडायचंय आम्हाला, कशाला जोडायचं.
जोडायचं तर देवाच्या चरणाला जोडायचं. जोडीनं ते आता देवाचे चरण. शिव म्हणजे जोडणे आणि तिसरा अर्थ आहे शिव म्हणजे कल्याण. शिव म्हणजे स्पर्श करणे. आमचा ह्या जीवाचा स्पर्श शिव तत्वाला झाला पाहिजे. त्यावेळेसच आम्ही निर्गुण निराकार स्वरूपाला प्राप्त होऊन आपला आत्मा मुक्त होईल. म्हणून जीव हा शिव स्वरूप झाला पाहिजे. शिव म्हणजे स्पर्श करणे. शिव आहे तो भोळा आहे. भोळा आहे महाराज. आणि तो देव इतका भोळा इतका भोळा इतका भोळा आहे. असं म्हणतात एक दिवस सती माता माहेरी गेली होती. आणि माहेरी गेल्यानंतर आता सतीला जवळजवळ 13-14 बहिणी होत्या. आणि या सगळ्या बहिणी एकत्र आल्या. आणि बहिणी एकत्र आल्यानंतर बहिणीमध्ये चर्चा चालू झाली. काय चर्चा चालू झाली? एक बहीण त्या सतीला म्हणू लागले, काय ग सती, मग लग्नाला आलो होतो तुझ्या त्या कैलास पर्वतावर, काय ग तुम्ही कुठे राहता ग? तुझा नवरा अजून पण स्मशानातच राहतो का? काही बंगला बिंगला बांधला की नाही? ज्यावेळेस बहिणी म्हणू लागल्या, काय मग काही कपडे वगैरे घालतो की नाही तुझा नवरा? अगं बोलतो ना देवादिदेव महादेव आहे, मग बंगला तरी बांधायला पाहिजे. तू आमची बहीण एवढी सुंदर, एवढी कोमल, एवढी नाजूक, अजून नवऱ्याने बंगला नाही बांधला का ग? आणि बहिणींचं बोलणं सतीला लागलं. स्त्रीच शेवटी गेली रागा. एवढे मोठे आहात तुम्ही, देवादिदेव आहात, एवढे वर्ष झाले आपलं लग्न होऊन, काही नाही मला बाकी काही माहिती नाही, तुमची ताकद आज मला दाखवून द्यायची जगाला. माझ्यासाठी तुम्ही आता बंगला बांधलाच पाहिजे, माझं पण आहे. असं म्हटल्यानंतर स्त्री हट्ट आहे, पत्नीचा हट्ट आहे. म्हणून माझ्या महादेवाने सोन्याचा राजमहल बांधला, सोन्याचं नगर तयार केलं, सोन्याचं नगर तयार केलं. आणि सोन्याचं नगर तयार केलं. सती मातेने ते बघितलं. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आता सगळ्या नातेवाईकांना आमंत्रित करेल, माझ्या सगळ्या बहिणींना बोलवेल, त्यांना साडी चोळीचा मानपान करेल, त्यांना सगळं अन्नदान वस्त्र सगळं सगळं करेल. आता माझ्या बहिणींना सांगेल, बघ माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी सोन्याचा महाल बांधलाय, सोन्याची नगरी तयार केली. एवढा आनंद झाला माझ्या सती मातेला. आणि आनंद झाल्यानंतर आता पूजा करायला कोणाला बोलवायचं? म्हणून महान पंडित त्यावेळेचा तो म्हणजे रावण. या रावणाला बोलवलं पूजा करण्याकरता. आणि पूजा करण्याकरता रावणाला बोलवलं ब्राह्मण म्हणून. आणि पूजा झाल्यानंतर, बंगल्याची पूजा झाल्यानंतर भगवान महादेव विचारतायत की बोला ब्राह्मण बुवा, काय तुम्हाला पाहिजे? जे तुम्ही मागाल ते मी आज तुम्हाला देऊन टाकेन. किती भोळा आहे माझा देव, किती भोळा आहे. त्या ठिकाणी तो रावण म्हणतोय, देवा द्यायचंच असेल तर एक काम करा, ज्या पत्नीच्या सोबत तुम्ही बसले ना पूजा करायला, ती तुमची पत्नी अतिशय सुंदर आहे, ती मला देऊन टाका. ज्यावेळेला पत्नीवर आला भगवान महादेवाला राग आला. भगवान महादेवाचे डोळे क्रोधायमान झाले, लालबंद झाले. रावण शांत झाला. बरं ठीक आहे, नका देऊ नका देऊ. मग एक काम करा, आता मी जे मागेल ते द्याल ना तुम्ही? हो नक्की नाही, तू मागून तर मग एक काम करा, पत्नी नका देऊ, तुम्ही हा जो सोन्याचा बंगला आणि सोन्याची नगरी बांधलेली आहे ना, ही नगरी माझ्या नावावर करून टाका, बाकी मला काही नको. आणि माझा महादेव किती भोळा असेल, किती भोळा असेल, ब्राह्मणाने ज्या नगरीची पूजा केली तीच नगरी त्या रावणाला दान देऊन टाकली. तेव्हापासून ती नगरी त्या रावणाची झाली, ती म्हणजे लंका. इतका भोळा महादेव आहे की पत्नीसाठी जो बंगला बांधला तो बंगला ब्राह्मणाला दान देऊन टाकला. याच्यासारखा भोळा देव या जगामध्ये दुसरा नाही. विठ्ठल विठ्ठल शिव भोळा. तिसरी गोष्ट तो चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती म्हणजे या संपूर्ण जगाची सत्ता त्याच्या अधीन आहे. आणि असा जो शिव आहे, असा जो भोळा आहे, असा जो चक्रवर्ती आहे, माझे एकनाथ महाराज म्हणतात, त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय चित्तामध्ये धारण करायचे म्हणजे काय तर भगवान शिवाची पूजा दोन स्वरूपात केली जाते. एक त्याच्या शिव स्वरूपात, लिंग स्वरूपात, पिंड स्वरूपात त्याची पूजा केली जाते. आणि एक त्याचे जे स्वरूप आहे, मानवी स्वरूप जे त्याने धारण केलं त्या स्वरूपात त्याची पूजा केली जाते. त्याचे चरण अंतःकरणात धारण करणं म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं, म्हणजे त्याचं चिंतन करणं. माझे एकनाथ महाराज म्हणतात, अशा या भोळ्या देवाचं मी नामस्मरण करतो, त्याचं चिंतन करतो. त्याचं चिंतन केल्याने होतं काय? एकनाथ महाराजांनी सांगितलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात, वाचे बदकाशी बदाम, वाचे बदकाशी बदाम, वाचे बदकाशी बदाम,
वदता शिवनाम तया न बाधी क्रोधकाम. जो भगवान शिवाचं नाम मुखाने घेतो, वाचने घेतो, तया न बाधी क्रोधकाम, त्याला क्रोध काम हे स्पर्श करत नाही. पण क्रोध काम स्पर्श करू नये असं वाटत असेल तर नित्य भगवंताचं चिंतन व्हायला हवं. हे महापर्व काळ असतो ना, किंबहुना कुठलाही पर्व काळ असो, कुठलाही दिवस असो, दिवसाची सुरुवात आम्ही भगवान शिवाच्या नामस्मरणाने केली पाहिजे. सकाळी उठताना देवाचं नाव घ्यावं, संध्याकाळी झोपताना देवाचं नाव घ्यावं. भगवंताचं नाम हे आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार करत असतं, कल्याण करत असतं. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून देवाचं नामचिंतन खूप महत्वाचं आहे. एक वेळ तुम्हाला कर्मकांड किती जमेल सांगता येत नाही, ज्ञान किती अर्जन करता येईल सांगता येत नाही. आणि कलियुगामध्ये ज्ञान असेल, कर्मकांड असेल, उपासना असेल, हे सगळे मार्ग बाजूला सारून नामस्मरणाचा सोपा मार्ग आमच्या संतांनी आमच्या हातात दिला. म्हणून ते नामस्मरण करा. आणि हे नामस्मरण करायला फार काही कष्ट घ्यावे लागत नाही. तुम्ही उठताना, बसताना, खाताना, पिताना, चालताना, बोलताना, झोपताना कधीही नामस्मरण करू शकता. तुम्ही झाडू मारत असाल, झाडू मारता मारता तुम्ही शिवाचं नामस्मरण करू शकता. स्वयंपाक करताना तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता. आणि एक गोष्ट आवर्जून सांगेल माता भगिनींनो, स्वयंपाक करत असताना देवाचं नाव घेत जा. स्वयंपाक करत असताना टीव्ही सिरियल पाहण्यापेक्षा, टीव्हीच्या लावलेल्या सिरियल पाहण्यापेक्षा भगवंताचं नाव घेत घेत स्वयंपाक करा. बघा, भगवंताचं नाम घेत घेत जर तुम्ही स्वयंपाक केला ना, त्या स्वयंपाकाला एक वेगळी गोडी आल्याशिवाय राहत नाही. पण ते नाम घेत घेत स्वयंपाक केला पाहिजे. आपल्या मुलांना जर चांगले संस्कार लाभावे असं वाटत असेल, आपल्या घरामध्ये सुख लाभावं, सुख समाधान आपल्या घरामध्ये नांदावं असं वाटत असेल, तर तुम्ही स्वयंपाक शिजवत असताना, स्वयंपाक करत असताना भगवंताचं नाम घेत घेत केलं पाहिजे. आणि नसेल तुम्हाला करता येत तर मोबाईलवर मस्त भगवंताचं नामस्मरण लावून द्यायचं, एखादं भजन लावून द्यायचं, एखादं कीर्तन लावून द्यायचं, आणि ते ऐकता 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 तुम्ही स्वयंपाक करायचं. भाकरी करताना तुम्ही सगळ्या करताना, भाकरी पाण्याच्या करता की पिठाच्या करता का विकत आणता? पाण्याच्या करताना, म्हणजे करता हे खूप महत्वाचं. आणि पाण्याच्या करत असताना काय करायचं, उकड घेतली, परातीमध्ये त्या ठिकाणी काठवतीमध्ये सगळं ते ओतलं, पीठ ओतल्यानंतर, गरम पीठ ओतल्यानंतर त्याचा गोळा तयार करायचा. आणि गोळा तयार केल्यानंतर त्या ठिकाणी चूल पेटवायची किंवा गॅस पेटवा, चूल पेटवा, तवा ठेवायचा. आणि तो गोळा त्या ठिकाणी हाताने मळत असताना खाली ज्यावेळेस पाणी लावतो, आणि पाणी लावत असताना ज्यावेळेस आपण भाकरी करत असतो, भाकरी करत असताना काय करायचं, शेजारणीला बोलवायचं आणि सगळ्या गावाचा बायोडाटा काढायचा. असं वाटलं काय सांगताना काय नाही पुढं. असंच करतो ना आपण. आपल्या गावामध्ये कोणाचं लग्न जमलं, कोणाचा निरोप आला, यावर्षी कोण आहे इलेक्शनला, कोण येणार, कोण उभं राहणार, कोण पडणार, कोणाचे येण्याचे चान्सेस जास्त आहे, हे करण्यापेक्षा एक काम माता भगिनींनो करा. काय करा, पिठाचा गोळा घेतला की भाकरी करत असताना मस्त नामस्मरण करायचं. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. एकदा माता भगिनींनी बोलायचं, एकदा बंधू वर्गाला बोला.
चांगलं काम दिलं यांच्यावर लक्ष ठेवायचं. पण नुसतं लक्ष ठेवू नका, तर तुम्ही सुद्धा करत जा. एक गोष्टीचा नियम आज प्रत्येकाने घरामध्ये करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही दादा दिवसभर कामाला जाता, माता भगिनी दिवसभर काम करतात, संध्याकाळी ज्यावेळेस तुमचे मुलं बाळ तुम्ही सगळा परिवार एकत्र असाल ना, कमीत कमी 5 मिनिटं का होईना सगळ्या घराने एकत्र शांत बसा आणि 5 मिनिटं का होईना भगवंताचं भजन करा. तुमच्या घरामध्ये सुख, समाधान, प्रसन्न, मंगलता नांदण्याकरता दुसरं काहीच करण्याची गरज नाही. फक्त 5 मिनिटं भजन करा, फक्त 5. सगळ्यांनी मिळून करा. तुमच्या मुलांनाही चांगले संस्कार लागतील. घरामध्ये सुख, समाधान, मंगलता या मंगल नामामुळे येत असते. आणि म्हणून माझे एकनाथ महाराज म्हणतात, वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम. शिवनाम जर वाचेने वदलं तर क्रोध काम बाधत नाही. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे सगळं भगवान शिवाला प्रत्यक्ष पाहिल्याने प्राप्त होत असतं. पण त्याला प्रत्यक्ष पाहण्याकरता त्याचं वाचेने नाम घेणं गरजेचं आहे. आणि एवढंच नाही, जो भगवान शिवाचं वाचेने नाम घेतो, जो भगवान शिवाचं स्मरण करतो, त्याचे चरण, त्याचं स्मरण नित्य हृदयामध्ये चिंतन करतो, त्याच्या अंतकरणातील भेद, भय हे सगळं निघून जात असतं. आणि जग ज्या संपूर्ण एका मोठ्या कळीकाळाच्या भयाने त्या ठिकाणी घाबरलेलं आहे, कळीकाळाच्या भयाने ग्रासलेलं आहे. ते कळीकाळाचं भय भगवान शिवाच्या नामस्मरणाने निघून जातं. अभंगाचं शेवटच्या चरणाकडे वळण्याच्या अगोदर 2 मिनिटं भजन करूया आणि मग घेऊया. विठोबा रखुमा विठोबा
त्या ठिकाणी भक्ताचं निवारण करत असतात, पण भक्ताचं करत असतात. आणि भक्त कोणाला म्हणावं तर जो भगवंताची भक्ती करतो, उपासना करतो, नामस्मरण करतो, चिंतन करतो. आजच्या संपूर्ण दिवशी भगवंताचं नामस्मरण करायचं, रात्रीही भगवंताचं नामस्मरण करायचं, उपवास करायचा. आणि उपवासाला काय 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 खायचं असतं. शिवरात्री म्हणजे मोठा पर्वकाळ असतो आपल्याकडं, बरोबरचा. म्हणजे परमार्थिक दृष्टीने सुद्धा आणि पोटाच्या दृष्टीने सुद्धा. तुम्ही जर आमच्या उल्हासनगर कल्याणकडे गेले ना की 5 मिनिटं चाललं की नाही तर लगेच स्टॉल, 5 मिनिटं चाललं की स्टॉल. सरबत म्हणा, खजूर म्हणू नका, वेफर म्हणू नका, केळी म्हणू नका, पापड्या म्हणू नका, साबुदाण्याची खिचडी म्हणू नका, वडे म्हणू नका, बटाट्याचे वडे म्हणू नका. काय 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 याला काय उपास म्हणायचा? उपास नाही, हा खाण्याचा तपास आहे. हे खाऊ का ते खाऊ, हे खाऊ का ते खाऊ. परंतु कितीही खा पण उपवास करा, खूप गरजेचं आहे. तो भगवान महादेव भोळा आहे. तुम्ही जर मनोभावाने केलं ना, भले तुम्ही खा पण उपवासाचंच खा, वेगळं काही खाऊ नका. उपवासाचं खा, खजूर खा, केळी खा, त्याच्यानंतर पण भेटेल तुम्हाला. आणि आजच्या दिवशी कोणी घरी राहतच नाही म्हणजे शक्यतो जो तो व्यक्ती घराच्या बाहेर पडून कुठल्या तरी शिवायला जातो, मंदिरात जातो. पण उपवास म्हणजे काय? उपवास म्हणजे काय? उप म्हणजे उपास्य देवता आहे, वास म्हणजे जवळ. उपास्य देवतेच्या जवळ राहणं म्हणजे उपवास. मग उपास्य देवतेच्या जवळ राहणं म्हणजे शिवाच्या जवळच राहायचं का? पिंडीला चिकटून राहायचं का? तर नाही. जवळ राहायचं म्हणजे काय राहायचं तर जवळ, देवाच्या जवळ 3 गोष्टीने राहता येतं. देवाच्या धामात राहायचं, देवाच्या कामात राहायचं, नाहीतर देवाच्या नामात राहायचं. मग देवाच्या धामात राहायचं म्हणजे जिथे भगवंताचं धाम आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे, त्या धामात राहायचं. आता त्या धामात जाणं आपल्याला जमणार आहे? आज किती गर्दी असेल तिथे सगळीकडे, मग धामात जमणार नाही. मग देवाच्या कामात राहायचं म्हणजे देवाने जे काम वाटून दिलेलं आहे. मग देवाचं काम करत असताना एखाद्या शिवाच्या मंदिरासमोर कीर्तन आहे, मग मंडपाची झाडझूड करणं असेल, काही प्रसाद वाटणं असेल, भांडी घासणं असेल, देवाच्या कामात राहायचं. आणि तिसरी गोष्ट उपवास म्हणजे काय तर देवाच्या नामात राहायचं. धामात राहायचं, कामात राहायचं, नाही तर देवाच्या नामात राहायचं. देवाच्या नामात राहिलं ना, का नामात राहायचं? कारण भगवंत सुद्धा देवाच्या नामात राहतो. ज्या शिवाची आपण उपासना करतो ना, तो शिव सुद्धा देवाचं नामस्मरण करतो. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. श्री राम जय राम जय राम, 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 श्री राम जय राम जय राम. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. भजन करी महादेव, हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तयाम. ज्या देवाची आम्ही उपासना करतो ना, तो महादेव सुद्धा स्मशानामध्ये बसून कोणाचं भजन करतोय? रामाचं भजन करतोय, भगवान विष्णूचं स्मरण करतोय. मग देव आहे, देव असून सुद्धा भजन करतो. मग माणसाला उद्धारा करता भजन केलंच पाहिजे. भोजनही करा, पण भोजनाच्या जोडीला भजनही तितक्याच प्रेमाने, तितक्याच निष्ठेने आमच्याकडून झालं पाहिजे. भजन जीवनाचा कल्याण करत असतं, उद्धार करत असतं. माझ्या भगवान महादेवानी त्या रामाचं नाव इतकं स्मरण केलं, इतकं स्मरण केलं की हृदयामध्ये त्या भगवंताला ठेवलं आणि त्या भगवंताच्या नामाला आपल्या कंठामध्ये ठेवलं. या विश्वाच्या कल्याणाकरता समुद्र मंथनातून ज्यावेळेस विष निघालं ना, त्यावेळेस ते विष भगवान महादेवानी कंठामध्ये धारण केलं आणि त्याच्यामुळे माझ्या भगवंताचा कंठ निळा झाला. आरतीमध्ये वर्णन आहे ना, देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझे औचित हर हर सापडले, तेत्वा असुर पाणी प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव. मला सांगा, तो देव आहे, देवादेव असून सुद्धा त्याला विष प्राशन करावं लागलं म्हणजे दुःख सहन करावं लागलं. तर आपण माणूस आहे, आपल्याला सुद्धा जीवनामध्ये दुःख येणार आहे. ते दुःख आपल्याला पचवता आले पाहिजे, दुःख पचवता आले पाहिजे. आणि दुःख पचवायचं असेल तर मुखामध्ये भगवंताचं नाम आणि हृदयामध्ये भगवंताला ठेवायला हवं, तर नक्कीच आपल्याला दुःख पचवता येईल. दुःख पचवायचं असेल तर नामस्मरण हा मार्ग आहे. म्हणून आमच्या संतांनी, शंकराचार्यांनी सांगितलं, सुखावसाने त्रिदमेव सारं
दुःखावसाने विदमेव गेयं देहावसाने विदमेव जाप्यं गोविंद दामोदर माधवेति. आणि दुसरा अर्थ असा होतो की जो माणूस मोठा आहे ना, भगवान महादेव देवादिदेव आहे, देवांचे देव आहे. देवादिदेव मोठे असल्या कारणामुळे त्यांच्या वाट्याला आलेलं दुःख सुद्धा मोठे. म्हणून एक लक्षात घ्यायचं, ज्याला जगामध्ये मोठं व्हायचंय ना त्याने मोठे मोठे दुःख सहन करण्याची ताकद ठेवायची. आणि मोठ्या माणसाची दुःख सुद्धा मोठी असतात. जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. म्हणून दुःख आले तर घाबरायचं नाही, डगमगायचं नाही, दुःखाला सामोरं जायचं. आणि लक्षात घ्या, देवाला उभं राहून सांगू नका की आमच्या जीवनातील दुःख किती मोठे. देवाला उभं राहून देवाच्या समोर सांगू नका की आमच्या जीवनातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. उलट अडचणींना उभं राहून सांगा की आमचा देव इतका मोठा आहे की चुटकी सरशी अडचणी निघून जाते. त्या अडचणींना सांगा, त्या दुःखांना सांगा, आमच्याकडे सगळ्यात मोठं औषध आहे आणि ते म्हणजे भगवंताचं नाम. जे नाम भगवान महादेवानी घेतलं आणि तेच नाम आपणही जर घेतलं तर नक्कीच आपला उद्धार होईल, आपलं कल्याण होईल. जो भोळ्या भावनेने भक्ती करतो त्याच्यासाठी तो भोळा आहे. पण एखाद्याने कपटी वृत्तीने जर त्याने भगवंताशी कपट करण्याचा प्रयत्न केला तर तो नृत्य सुद्धा करतो. कसा? जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले कलेवलं तुंगमालिका. जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले कलेवलं तुंगमालिका. मट्ट 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 मर्वत चकार चंद्र तांडवंत नूतन शिवम. चकार चंद्र तांडवंत नूतन शिव शिव. चकार चंद्र तांडवंत नूतन शिव शिव. हे लक्षात ठेवावं. भोळ्या भावनेतून गेला तर नक्कीच परमात्मा त्याला प्रसाद देतो. आणि कपटी वृत्ती जर त्याच्या समोर ठेवाल तर तो तुम्हाला कपट करून तुमचा माज मोडल्याशिवाय राहणार नाही, तुमचा अहंकार लढ्याला धुळीला मिळवल्याशिवाय राहणार. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवरात्रीच्या दिवशी एक पारधी होता, दिवसभर शिकार मिळाली नाही म्हणून दिवसभर उपवास घडला. रात्रभर ज्या झाडावर बसला होता ते बेलाचं झाड होतं आणि त्याच्यावरची पानं तोडून तोडून खाली टाकत होता. योगायोगाने खाली एक छोटीशी पुरातन शिवपिंडी होती. योगायोगाने नकळत त्या दिवशी ते बेलाचे पानं त्या शिवपिंडीवर पडले आणि त्याच्याकडून दिवसभर उपवास घडला आणि रात्री बेलपत्र त्या शिवपिंडीवर नकळत पडली गेली. पण तरी सुद्धा भगवान शिव त्याला प्रसन्न झालं आणि पार्षद घेऊन विमान घेऊन त्या पारध्याचा उद्धार करण्याकरता भगवान महादेव स्वतः आले. नकळत अनायासे जरी भगवंताची पूजा घडली तरी त्याचा उद्धार होतो. मग आज जर आम्ही मनोभावाने त्याची पूजा केली तर आमचाही उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजचा पर्वकाळ कोणी सोडू नका. आजची रात्र इथून कीर्तनाहून गेल्यानंतर नसेल तुम्हाला इथे मंदिरात बसून जमत तर घरी बसून शिवलीलामृताचं श्रवण करा, शिवलीलामृताचं पारायण करा, वाचन करा. नसेल ते करता येत तर हातामध्ये जपमाळ घेऊन ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करा. योग्य ते फळ आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. ही भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे आणि हेच भगवंताच्या नामाचा महिमा, भगवान शिवाच्या नामाचा महिमा एकनाथ महाराजांनी या अभंगातून प्रतिपादन केला. त्याच अभंगावर आज माझ्या अल्पमतीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण परिवार, त्या चौधरी परिवाराचे मी आभार मानते. श्री गोकुळ बाळराम चौधरी यांच्या घरासमोर असलेल्या या नागार्जुन शिव मंदिरामध्ये सुरू असलेला हा प्रांगणामध्ये गोड असा शिवरात्रीचा उत्सव सोहळा ज्यांनी ह्या कार्यक्रमाकरता मेहनत घेतली, श्री भावेश दशरथ चौधरी, श्री कल्पेश अरुण चौधरी, श्री अविनाश बाळाराम चौधरी, त्याचप्रमाणे सर्व चौधरी परिवार, आपण सर्व चौधरी परिवार, त्याचप्रमाणे गावातील सर्व मंडळी या परिवाराला या ठिकाणी या कार्यक्रमाकरता सहकार्य करत असतात. आणि म्हणून हा कार्यक्रम एकट्या चौधरी परिवाराचा असं वाटत नाही. तर आज रश्मी कीर्तनाला आले, 2-3 माता भगिनी या ठिकाणी होत्या, पण जसं कीर्तन सुरू झालं तसे हळूहळू सगळा मंडप भरला. याच्यावरून कळतंय की आपल्या ह्या परिवारावर आणि या मंदिरावर भगवान महादेवावर किती श्रद्धा आहे, प्रेम आहे. आपल्या सर्व भक्त मंडळींचे मी आभार मानेल. आज कीर्तनाकरता ज्यांनी गोड गायनाची साथ दिली, आदरणीय आमचे सत्यविजय महाराज, मृदुंगाची साथ ज्यांनी दिली आमचे जय महाराज, त्याचप्रमाणे गायनाची साथ दिली आमचे आदरणीय मगर महाराज, त्याचप्रमाणे आमचे कन्हैया महाराज,
त्याचं नाव घेतलं नाही तर घरी जाईपर्यंत कटकट करेल. त्याच्यामुळे त्याचेही आभार. त्याचप्रमाणे विनीकरी ताई, तुम्ही या ठिकाणी मला ज्यावेळेस फोन आला खरं तर माझ्याशी संपर्क नव्हता, यांच्याशी संपर्क होता, संदीप दादा फुलोरे. आणि आम्हाला मोठी चिंता असते कारण सगळे सातकऱ्यांना गाडीमध्ये घेऊन यायला जमत नाही आणि आजकाल सगळेच कामाला जाणारे असल्या कारणामुळे सहसा आजकाल कीर्तनाला सातकरी जमत नाही. आणि कीर्तनं पण एवढी वाढली सध्या भिवंडी तालुक्यामध्ये तुमची एवढी कीर्तनं वाढली. भले माळकरी कमी आहेत पण कीर्तनं भरपूर करायला लागली. आणि माझा सर्वे असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढी कीर्तनं चालू नाही ना तेवढी कीर्तनं एकट्या भिवंडी तालुक्यामध्ये सध्या चालू. आता जितक्या जोरात टाळ्या वाजवल्या तितक्याच आता लवकरात लवकर माळा घालण्याचा प्रयत्न करा. हळूहळू आम्ही केलं पाहिजे की नाही. आमची प्रॉपर्टी वाढत चालली, आमचे गळ्यातला दागिना वाढत चालला, मग आमचे हळूहळू माळा सुद्धा घालण्याचा आम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे परमनंट आम्हाला ID कार्ड भेटून जाईल देवाच्या नामस्मरणीचं. आणि मोठमोठे महाराज मंडळी आपण भिवंडी तालुक्यामध्ये आणताय, मला खरोखर बरं वाटतं. आणि एक नक्की सांगेल, आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरतो, सगळा महाराष्ट्र फिरतो, पण सगळा महाराष्ट्र फिरून आल्यानंतर माझा अनुभव असा आहे की आपल्या कोकण प्रांतामध्ये कीर्तन करायला जो आनंद वाटतो आणि जो वैभवात आपली लोक परमार्थ करतात तो इतर तालुक्यांमध्ये इतर प्रांतामध्ये दिसून येतो. आपलं रात्रीचं जरी कीर्तन असलं तरी त्या कीर्तनात चैतन्य असतं. पण तिकडं सप्त्याचे कीर्तन आता काय सांगावं, उगीच बोलवून नाही, परंतु खरोखर ऐश्वर्यात परमार्थ आपली लोक करतात. भले माळा नसतील गळ्यामध्ये, थोडंसं आम्हाला जास्त परमार्थ नसेल कळत, पण कोकणी माणसाच्या अंतकरणात शुद्ध भाव आहे आणि शुद्ध भाव हा देवाला आवडतो. मी नेहमी सांगत असते आणि या शुद्ध भावानेच आपलं कल्याण होत असतं. तुमच्या कल्याणाचा मार्ग मी चांगला सांगू शकते कारण मी कल्याणवरून आहे. आपल्या सर्वांचे आभार मानते. ही सर्व टाळकरी वारकरी मंडळी सगळ्यांचे आभार मानते. विनीकरी ताई खूप छान दिसताय तुम्ही. माझा विषय हा होता की आम्ही संदीप भाऊंना सांगितलं आम्ही 2 गायक आणि 1 वादक घेऊन येऊ, बाकी मंडळी तुम्ही बघा. कीर्तनाला यायच्या अगोदर त्यांनी आम्हाला सांगितलं की मी 2-3 टाळकरी गवसून ठेवले आणि नुसते टाळकरी नाही तर एक विनेकरी सुद्धा गवसून ठेवलाय. आणि ताईने विनेची सेवा या ठिकाणी दिली. खूप छान दिसताय तुम्ही. फोटो काढून घ्या, स्टेटसला ठेवायला कामाला येतो. इतक्या मस्त दिसतायत त्या. असं मला असं वाटतं माता भगिनीने तुम्ही सुद्धा आता हळूहळू कीर्तनाला उभं राहिलं पाहिजे बरं का. हळूहळू तुम्ही सुद्धा कीर्तनाला उभं राहिलं पाहिजे. कीर्तनाला उभं राहून ही आपली महिला युनिटी वारकरी संप्रदाय हा वाढवला पाहिजे. 50% आरक्षण आपल्याला आहे. एखाद्या बंधूचा कीर्तनकार असेल तर सगळे जेंट्स मंडळी उभे राहतात. मग महिला कीर्तनकार असेल तर तुम्ही सुद्धा गायला वाजवायला शिकलं पाहिजे आणि महिला कीर्तनकारांना साथ ही महिलांचीच भेटली पाहिजे अशी माझी इच्छा आहे महाराज. आणि आपण ते नक्की करत आता हळूहळू हरिपाठाला चाल. आणि तुम्ही एकदा लागले ना मार्गाला की बरोबर नवरे तुमच्या मागे येणारच, कारण त्यांना आणण्याची ताकद ही तुमच्यात आहे. बरोबर की नाही. तुम्ही एकदा ठरवलं की बरोबर त्यांना इकडे या मार्गाला आणा. पण तुम्ही ठरवलं पाहिजे. तुम्ही नुसतं भांडणाचं आणि बचत गटाचं ठरवून तुम्ही कीर्तनाचंही काहीतरी मनावर घेत जा. सगळ्या माझ्या माता भगिनी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते. त्याचप्रमाणे आज बाबा या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. मी बाबा आल्यापासून बघते की एखादं प्रमाण म्हटलं, एखादं भजन म्हटलं, एखादं वाक्य सांगितलं की बाबांच्या चेहऱ्यावर इतका आनंद दिसतोय. मी त्यांच्याकडे पाहूनच कीर्तन करत होते. आणि असे ज्येष्ठ मंडळी पाहिजे महाराज कीर्तन खूप. आणि कीर्तन झाल्यानंतर कधी कधी नाही याच्या लुगड्यावाल्या मावशी असा लुगड्यावाल्या आहेत ना का भासल्या आहेत ना, लुगड्यावाल्या मावशा ना कधी कधी येतात. कीर्तन झालं ना मला फार बरं वाटतं बरं का. मला सगळं सुख तेव्हा मिळतं ज्यावेळेस या लुगड्यावाल्या मावशी येतात आणि कीर्तन झाल्यानंतर माझ्या डोक्यावर असं हात फिरवतात आणि अशी कडाकडा बोटं मारतात ना, मला जगातील सगळ्यात श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. सगळ्यात श्रीमंत एवढं बरं वाटतं ना. असं वाटतं की मला आता बाकी काही नाही मिळालं तरी चालेल, पाकिट पण नाही मिळालं तरी चालेल. एवढ्या या जुन्या माता भगिनीने आपल्या खरंच भिवंडी तालुक्यामध्ये माझ्या तिकडे कल्याण तालुका आमचा असेल पण या भिवंडी तालुक्याने मला खूप प्रेम दिलं आणि जवळजवळ 90% कीर्तन आमची आपल्या तालुक्यामध्ये असतात. म्हणून आम्ही नक्की आपला ऋणी राहू. आपल्या संपूर्ण परिवाराचे गावाचे मी आभार मानते. साऊंड सिस्टीमची साथ ज्यांनी दिली एकदा जोरदार टाळ्या वाजत सिस्टीमवाल्यांसाठी. खूप छान सिस्टीम लावली बरं का त्यांनी. कीर्तनाला कसं लावावं हे लवकर सिस्टीमवाल्यांना कळत नाही पण दादा अतिशय गोड. तुम्ही चेंज झाले का?
आहेत ना, अतिशय सुंदर त्यांनी काही सांगायला लागलं नाही, कमी करा जास्त करा वाढवा अजिबात सांगायला. सिस्टीमवाले आपले आभार. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते आणि या ठिकाणी थांबते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली